एकनाथ शिंदे रिक्षा चालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री। नमस्कार, मी शिवानी आणि तुम्हा सर्वांचं एक नंबर यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा देणारे एकनाथ शिंदे, परंतु शिवसेना फुटल्यानंतर गद्दार व पक्षफोडीचा आरोप लागून निशाण्यावर आलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून लोकांच्या पसंतीला येताना दिसतायत। सामान्य कार्यकर्ता म्हणून झालेला प्रवास पुढे नगरसेवक, आमदार, मंत्री ते मुख्यमंत्री असा झालाय। धर्मवीर आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर प्रेरित होऊन सर्वसामान्यांचे सरकार आज एकनाथ शिंदे चालवत आहेत। शांत, संयमी आणि जमिनीवर उतरून काम करणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंची लोकप्रियता वाढत आहे। जिंकण्याचं राजकारण, लोकल राजकारणावर असलेली पकड यामुळे ते महायुतीत सुद्धा उजवे ठरत आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराज वीज सवलत योजना यांसारख्या सर्वसामान्यांच्या हितांच्या योजनांमुळे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात पसंती मिळत आहे। जागेवर निर्णय घेणे असो किंवा संकटकाळी फील्डवर उतरून काम करणे असो, यामुळे जनतेसह ते त्यांच्या नेते व कार्यकर्त्यांना भावत आहेत। ठाणे जिल्ह्यापुरते असणाऱ्या एकनाथ शिंदेंची महाराष्ट्रासह दिल्लीतही पॉवर वाढली असं बोलणं वावगं ठरणार नाहीये। आगामी विधानसभा निवडणुकीत या शिंदेंच्या गोष्टींमुळे महायुती त्यांच्या नेतृत्वात लढेल व त्याचा फायदा महायुतीला होईल अशी चिन्हे दिसत आहेत। याचं कारण आहे मराठा आरक्षणामुळे देवेंद्र फडणवीस व भाजपाला टार्गेट केलं जाते। मराठा चेहरा आणि पक्षफुटीचा आरोप वगळता जनसामान्यात असलेली मदतीला धावून येणारा लोकनाथ अशा प्रतिमेमुळे एकनाथ शिंदेच विधानसभेनंतर मुख्यमंत्री असू शकतात अशी चर्चा सुरू आहे। त्यामुळे लोकसभेनंतर एकनाथ शिंदे विधानसभेत काय कमाल करतात हे पाहावं लागणार आहे। तर अशाच पॉलिटिकल अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एक नंबर यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राईब करा। धन्यवाद।